आम्ही आज या ठिकाणी 1 नंबर वार्डामध्ये प्रचार करत आहोत. चांगला प्रतिसाद मिळतोय. आता राहिलेले 2 दिवस शिल्लक आहेत. या 2 दिवसामध्ये असाच टेम्पो राहिला तर आमच्या संदेशबाईंचा विजय निश्चितच आहे. लोकांनी माझं एवढंच म्हणणं आहे, लोकांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता, आता अनेक प्रलोभनं, अनेक आमिष दाखवली जात आहेत. लोकांनी त्या आमिषाला बळी पडू नये आणि जर आमिषाला बळी पडली तर पुढची 5 वर्ष ही तशाच परत आहे गेली 10-12 वर्ष जे काय चाललंय तशीच पुढची आणि 5 वर्ष जातील. त्यामुळे लोकांनी आमिषाला बळी न पडता संदेशबाईंना जर सपोर्ट दिला, संदेशबाई सगळ्यांच्याच गोरगरीब जनतेचे गळ्यातले ताईत आहेत. त्या लोकांच्या भावना जाणतात, लोकांच्या मनातले नगराध्यक्ष आहेत. यावेळेला संदेशबाईंना लोकांनी भरभरून मतदान द्यावं अशी मी सर्व मतदारांना, सगळ्याच कणकवली शहरवासियांना विनंती करतो. आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता ज्या पद्धतीने आता जसा प्रतिसाद मिळतोय त्याप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळावा संदेशबाईंना अशी भालचंद्र महाराजांची प्रार्थना करतो. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतदारांकडे मत मागतोय असं सांगितलं जात आहे. तुम्ही प्रचारासाठी प्रत्येक प्रभागात फिरताय, खरोखरच विकास झालेला आपल्याला दिसलाय? हे बघा, खरोखर विकास झाला असता तर बिनविरोध इलेक्शन झाले असते. इलेक्शन झाले नाही, या विषयावर मी काय बोलणं जास्त उचित मानत नाही. लोकांनी आमिषाला बळी पडू नये. आताची जी परिस्थिती आहे कणकवलीमध्ये, लोक तुमच्या माध्यमातून जे ऐकतोय आम्ही मीडियाच्या, ती परिस्थिती असेल तर लोकांनी आमिषाला बळी पडू नये एवढंच मी तुम्हाला सांगेन.